श्री स्वामी समर्थ। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला। तेव्हा सर्व देवांनी पृथ्वीवरती येऊन दीप प्रज्वलित करून आपला आनंद साजरा केला। तेव्हापासूनच आपण देव दीपावली साजरी करतो। यंदाची ही देव दीपावली 5 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे। या देव दिवाळीला गंगा स्नान करून दिवे लावल्याने सर्व देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो। जर तुम्ही गंगेवर जाऊन स्नान करू शकत नसाल तर आपल्याला घरामध्ये या 5 ठिकाणी जर दिवे लावले तर आपल्याला देवांचा आशीर्वाद मिळत असतो। यासोबतच अकाली मृत्यूचे भय देखील टळतं। मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देव दीपावली नेमकी कधी आहे, या रात्री आपल्याला कोणत्या ठिकाणी दिवे लावायचे आहेत आणि यासोबतच आपल्याला काही खास उपाय देखील करायचे आहेत, जेणेकरून आपल्यावरती सर्व देवदेवतांचा कृपाशीर्वाद कायमचा राहील आणि आपल्या आयुष्यामध्ये असलेली साडेसाती ही कायमची मिटेल। चला तर मग व्हिडिओला आपण शेवटपर्यंत नक्की ऐका आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। वैदिक कॅलेंडरनुसार यंदाची देवदिवाळी आपण 5 नोव्हेंबरला साजरी करणार आहोत। कार्तिक पौर्णिमेशी देखील हा दिवस जुळतो। या पौर्णिमेची सुरुवात ही 4 नोव्हेंबरला रात्री 10:36 झालेली आहे। आता कार्तिक महिन्यामधील पौर्णिमेची समाप्ती 5 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:48 होईल। याचा ब्रह्ममुहूर्त हा पहाटे 4:46 ते 5:37 असेल। विजय मुहूर्त हा दुपारी 1:56 ते 2:41 असेल। तर संधी प्रकाशाची वेळ ही संध्याकाळी 5:40 ते 6:05 असेल। मैत्रिणींनो, वेळ वाया न घालवता सर्वात अगोदर मी तुम्हाला आपली ही पूजा कशा पद्धतीने करायची ती देखील अगोदर थोडक्यात सांगते आणि मग आपण व्हिडिओच्या मुख्य भागाकडे वळणार आहोत। आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे। आपण जी पूजा करणार आहोत ती आपल्याला प्रदोष काळामध्ये करायची आहे। पाटावरती स्वच्छ कापड पसरून आपल्याला भगवान शिवांची मूर्ती त्या ठिकाणी स्थापित करायची आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपण जे दिवे लावणार आहोत त्यामध्ये आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे। फुलांचा हार अर्पण करायचा आहे आणि शिवलिंगावरती कच्चे दूध, मध, दही, तूप आणि पंचामृत यांचा अभिषेक करायचा आहे। तुम्हाला जर शक्य झालं तर या दिवशी शिवचालिसा आणि या मंत्रांचा जप करायचा आहे। फळे आणि मिठाई अर्पण करून आपल्याला जीवनामध्ये सुख शांती मिळावी म्हणून आपण देवाकडे या दिवशी प्रार्थना करणार आहोत। 5 नोव्हेंबरला आपण जी दिवाळी साजरी करणार आहोत त्या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्यानंतर सर्व देवांनी पृथ्वीवरती येऊन दिवे लावले। तेव्हापासून याला देव दीपावली असं म्हणतात। देव दिवाळीला गंगा स्नान करून दिवे लावल्यानं सर्व देवांचा आशीर्वाद मिळतो। तसेच माता लक्ष्मीच्या कृपेने घरामध्ये धन आणि धान्याची कमतरता देखील भासत नाही। या दिवशी शक्य असेल तर गंगेच्या काठावर जाऊन दीपदान करायचं असतं आणि दिवे प्रज्वलित करायचे असतात। पण आपल्याला जर हे शक्य झालं नाही तर आपण घरच्या घरी देखील या मुख्य 5 ठिकाणी जर दिवे लावले तरी देखील आपल्याला गंगा स्नान केल्यानंतर आणि गंगेच्या तीरावरती दीपदान केल्यानंतरचं पुण्य मिळत असतं। यामधील आपण जो पहिला दिवा लावणार आहोत तो आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा आपल्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याला लावायचा असतो। यानंतर तुम्ही जो दुसरा दिवा लावणार आहात तो दिवा तुमच्या घरामधील स्वयंपाकघरामध्ये लावायचा आहे। तुम्ही जो तिसरा दिवा लावणार आहात तो तुमच्या घराच्या समोर असलेल्या तुमच्या अंगणामधील तुळशीला नक्की लावा आणि त्यानंतरचा चौथा आणि महत्त्वाचा दिवा म्हणजे आपल्याला भगवान शंकरांना लावायचा आहे। तुमच्या घरामध्ये भगवान शंकरांची जर मूर्ती असेल तर तुम्ही त्या ठिकाणी हा दिवा लावू शकता, अथवा जर तुम्हाला आणखीन एक पर्याय म्हणजे तुमच्या घराजवळ जर शिवमंदिर असेल तर तुम्ही तिथं जाऊन आवर्जून हा एक दिवा नक्की लावा। आता ह्यानंतर एक जो 5वा दिवा राहील तो दिवा म्हणजे तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्याला लावायचा आहे। म्हणजेच उत्तर पूर्व दिशेच्या बरोबर मधोमध तुम्हाला हा दिवा लावायचा आहे, जेणेकरून तुमच्या घरामधील सर्व नकारात्मक ऊर्जा ही दूर होऊन तुमच्या घरामध्ये आनंद, सुख, समृद्धी नांदेल। देवदिवाळीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये साधारणपणे 5, 7, 11, 21, 51 आणि 101 दिवे आपण लावू शकतो। त्याचबरोबर प्रदोष काळामध्ये भगवान शंकरांची पूजा करत असताना 8 किंवा 12 मुखांचा दिवा लावणं हे देखील खूप शुभ मानलं जातं। आपल्या घरामधील सर्व अडचणी दूर होण्यासाठी हे दिवे आपल्याला मदत करत असतात, कारण की यावरती साक्षात देवतांचा कृपाशीर्वाद असतो। आता ह्यानंतर आपण उपाय जाणून घेणार आहोत, जे आपल्याला वर्षभरामधून एकदाच करण्याची संधी मिळत असते। तर चला जाणून घेऊया त्यातला पहिला उपाय। देवदिवाळीच्या दिवशी आपण हनुमानजींची पूजा करणं हे खूप शुभ मानलं जातं। हनुमानाला आपण सिंदूर आणि चमेलीचं जर तेल अर्पण केलं तर शत्रूंची भीती कमी होत असते।
सर्व संकटांचा नाश होतो असं मानलं जातं। आणि या दिवशी आपण मनोभावे हनुमानाची पूजा केली आणि हनुमान चालिसेचा पाठ जर केला तर आपल्याला नक्कीच या सर्व गोष्टींपासून तारलं जातं। यानंतरचा पुढचा उपाय म्हणजे भगवान शंकरांशी संबंधित आहे। आपण शिवलिंगावरती गंगाजल आणि दूध अर्पण केलं तर भगवान शंकरांची कृपा मिळते। ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपण 108 वेळा जर केला तर कुंडलीमधील शनी दोष आणि राहू केतू दोषांचा प्रभाव कमी होत असतो। त्यामुळं कार्तिक पौर्णिमेला ग्रहदोष निवारण्यासाठी हा उपाय आपल्याला अवश्य करणं गरजेचं असतं। कार्तिक पौर्णिमेला काळे तीळ दान करणं हे देखील खूप फायदेशीर मानलं जातं। या उपायानं शनिग्रहाचे अशुभ परिणाम कमी होत असतात आणि कुंडलीमधील शनी दोष दूर होतो। शनीच्या प्रकोपानं अनेक जण त्रस्त असतात। ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी कमजोर आहे त्यांनी हा उपाय एकदा नक्की करा। देवदिवाळीच्या दिवशी आपण वास्तुदोष दूर करण्यासाठी घरामध्ये गंगाजल नक्की शिंपडा। यामुळे घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता वाढते। घरामध्ये शांती आणि सुखसमृद्धी येते। घरामधील वातावरण प्रसन्न होईल आणि देवी लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहील असं नक्कीच होईल। त्यामुळं हा उपाय अवश्य करा। देवदिवाळीच्या दिवशी देवेदान करण्याला खूप महत्त्व आहे। यासोबतच गंगा स्नानही केलं जातं। असं केल्यानं सर्व पापे नष्ट होत असतात आणि जीवनामध्ये सुखसमृद्धी येते। पुढचा उपाय हा पिंपळाच्या झाडाशी संबंधित आहे। आपल्याला या दिवशी पिठाचा दिवा लावायचा आहे, तो पिंपळाच्या झाडाखाली। मीठ न घालता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि दिवा लावल्यानंतर पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करायची आहे। असं केल्यानं घरामधील नकारात्मकता दूर होईल आणि सुखशांती येईल। आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळवायची असेल आणि श्रीमंत होण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतील तर देवदिवाळीच्या दिवशी आपल्याला काही नाणी घराच्या मंदिरामध्ये ठेवायची आहेत, म्हणजेच देवघरामध्ये ठेवायचे आहेत आणि नंतर रोज रोळी लावून त्या नाण्यांची पूजा करायची आहे। यासोबतच आशीर्वादासाठी देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। आर्थिक स्थिती काही वेळात सुधारण्यास सुरुवात होईल आणि चांगले दिवस नक्कीच येतील। आणखी एक उपाय म्हणजे 3 किंवा 7 हळकुंड आपण या दिवशी घ्यायचे आहेत, जे आपण विवाह लवकर होण्यासाठी करणार आहोत त्या उपायासाठी। मग आपण 3 किंवा 7 हळकुंड घेऊन नंतर लाल कापडामध्ये त्याला गुंडाळून तुळशी मातेला किंवा भगवान विष्णूंना ती अर्पण करायची आहेत। असं केल्यानं लवकर विवाह होण्याची शक्यता असते। तुमच्या घरामध्ये काही वास्तुदोष असेल तर तुम्ही पुढचा उपाय नक्की करा, ज्यासाठी तुम्हाला देवदिवाळीच्या संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशावरती दोन्ही बाजूला तुपाचे दिवे लावायचे आहेत आणि यानंतर संपूर्ण घरामध्ये शंख वाजवायचा आहे। असं केल्यानं वास्तुदोष आणि इतर ग्रहदोष देखील दूर होण्यास मदत होत असते। यासोबतच काही उपाय तुम्ही आणखीन करू शकता, ते म्हणजे तुम्ही घरामध्ये जे काही दिवे लावणार आहात त्यापैकी कोणत्याही एका दिव्यामध्ये तुम्हाला लवंग अवश्य टाकायचं आहे। यासोबतच आपण भगवान शंकरांसोबत या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेला देखील अतिशय मान आहे। त्यामुळं तुम्ही देवदिवाळीच्या दिवशी भगवान विष्णूंची देखील पूजा करा। त्यासाठी तुम्ही मधाचा वापर करून त्यांचा अभिषेक देखील घालू शकता। यासोबतच तुम्ही श्री विष्णू सहस्त्रनामांचं पठण देखील करू शकता। हा उपाय देखील अत्यंत प्रभावशाली असतो। तर अशा पद्धतीनं देवदिवाळीच्या दिवशी आपल्याला सांगितलेल्या ठिकाणी दीपप्रज्वलन करायचं आहे आणि दिलेल्या उपायांना तुमच्या असलेल्या समस्येनुसार त्याचा वापर करून करायचा आहे। तर अशा पद्धतीने हे उपाय केले तर वर्षभरामधून एकदाच येणारी ही संधी तुम्हाला अतिशय फलदायी आणि उत्साह देणारी ठरेल। दिलेले उपाय योग्य पद्धतीने नक्की करा आणि देवावरती विश्वास आणि श्रद्धा ठेवून हे उपाय करा। तुम्हाला ही देवदिवाळी अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये नक्कीच फलप्राप्ती देणारी ठरेल। आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय अजिबातही जाऊ नका। देवदिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।